नमस्कार. श्री स्वामी समर्थ. संरक्षण तोडगा. चैत्र पाडव्याच्या दिवशी सर्व सेवेकरी यांनी वडाच्या झाडाची मुळी व रंगारी हिरडा या दोन्ही वस्तू कुटुंब प्रमुखाने आपल्या उजव्या हातात घेऊन सामुदायिकपणे एक माळ श्री स्वामी समर्थ जप करावा व नंतर ती पोटली पाटावर ठेवून त्याची पंचोपचार पूजा करावी व त्या सर्व वस्तू एका लाल पिशवीत भरून आपल्या घराच्या प्रवेशद्वाराच्या चौकटीच्या खिळ्यास टांगावे. या तोडग्यामुळे घरातील सर्व आजार, बाधा व संकटे यापासून संरक्षण होते. दुसरा तोडगा आहे धनप्राप्ती व व्यापार प्रगती तोडगा. गुढीपाडव्याच्या शुभ दिवशी वरील प्रमाणे बनवलेल्या पोटलीची दीपसुगंधी उदबत्ती पंचोपचार पूजा करावी. समोर एक शिवमहिमाचा पाठ करून एक सफेद फूल पोटलीस व एक फूल पिंडीस वहावे. नंतर पोटली पिशवी तिजोरीत, कपाटात, धनभांडारात, दुकानाच्या गल्ल्यात ठेवावी. यामुळे अकस्मात धनप्राप्ती व व्यापारामध्ये प्रगती होईल. त्यानंतर आता आपण तिसरा तोडगा बघणार आहोत. तिसरा तोडगा आहे धनधान्य समृद्धिकारक तोडगा. त्या पोटलीची पंचोपचार पूजा करावी व ती पोटली उजव्या हातात घेऊन इष्टदेवतेचा जप श्री स्वामी समर्थ 11 माळा जप करून तिला गुळाचा नैवेद्य व धूप देऊन स्वयंपाकघराच्या अगर देवघराच्या ईशान्य कोपऱ्यात पिवळ्या दोऱ्याने ती पोटली बांधावी. यामुळे घराच्या धनधान्यामध्ये भरभराट होते. वरील प्रमाणे तिन्ही तोडगे हे गुढीपाडव्याच्या दिवशी करायचे आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.